काही दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर अखेरकार वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी वसई-विरारमध्ये जोरातच चाललेली आहे। आज जर आपण पाहाल तर मी यावेळेला उपस्थित विमानतळ हॉटेल विरार पूर्व या ठिकाणी आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हा दौरा केलेला आहे वसई-विरारचा। जे पक्षाची जी कार्यकर्ता जी नेते मंडळी यांच्याशी भेट घेतलेली आहे आणि सविस्तर चर्चा केलेली आहे। या सगळ्या संबंध ह्या विषयावर आपण सविस्तर बातचीत करणार आहोत। माझ्यावर यावेळी बोलायला उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष निलेश तोंडीलकर सर। इलेक्शनचं जाहीर झालेलं आहे, बिगुली वाजलेले आहेत आणि जोरात तयारी ही सुरुवात आहे प्रत्येक पक्षाकडून। आज आपलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी दौरा केलेला आहे आणि या दौऱ्याचं काय विशेष आहे आणि काय सांगाल आपण याबद्दल? शिंदे साहेब आमचा उद्याच होत आहे, आमचंच नाही तर आपण बघितलं असेल की सगळ्या कार्यकर्त्यांना असं शिंदे साहेबांनी भेटणं बोलणं नावानिशी ते ओळखतात। तर आज शिंदे साहेब आल्यामुळे प्रत्येकानं ऊर्जा, कसं की कोणताही शुभारंभ करण्याच्या अगोदर आपण आपल्या कुलदैवत असेल आपले वरिष्ठ असेल तर आशीर्वाद घेतो ना। शिंदे साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, मुख्य नेते आहेत। तर त्यांनी आज 29 महापालिकेचा जो प्रचाराचा नारळ वसईतनं फोडला तर आम्हाला आनंद आहे। सर, महायुतीचा आपण नारळी फोडलेला आहे। महायुतीमधून आपण महायुतीच्या माध्यमातूनच आपण हे इलेक्शन लढणार आहेत। काही निष्पन्न झालेलं की किती सीटाची मागणी आपण अशी काय केलेली आहे? 60-40चा रेशो आहे आणि सन्मानजनक आम्ही तुम्हाला सोमवारी हा सगळं महायुतीच्या वतीने सोमवारी सांगू। सोमवार पण हा विषय नक्कीच संपून जाईल। सर, एक शेवटचा प्रश्न असेल माझा। 35 वर्ष सत्ता असणाऱ्याला आपण लोकसभेत तर हे दाखवलेलंच आहे, त्यांना पराभव स्वीकार लागलाय। काय वाटतं आपल्याला यावेळेस आपल्या पक्षामार्फत किंवा महायुतीमार्फत निकाल लागेल? आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे, महापौर उपमहापौर हा आमचा येणारच आहे। फक्त तो आम्हाला अबकी बार 100 पार म्हणजे 115 मधल्या 100 जागा आणणं हे आमचं टार्गेट आहे। नक्कीच आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केलं होतं। ते होते जिल्हाध्यक्ष निलेश तोंडीलकर आणि यांची प्रतिक्रिया मांडलेली आहे की जो 35 वर्षाची जी सत्ता होती त्यांना आम्ही पराभव केलेलाच आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नक्कीच आमचा महापौर बसणार आणि ही अशी खात्रीही दिलेली आहे। निलेश महाडिक, नवराष्ट्र, विरार। शिवसेना प्रमुखांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन। आज शिंदे साहेब आले, मी म्हणतो आई जीवदानी आणि चिमाजी आप्पाची भूमी आहे, आई भवानीची भूमी आहे। 29 महापालिकेच्या प्रचाराचा नारा आपल्या वसईमधनं आहे। त्याला नक्की एक चांगला हिस्सा मिळाला पाहिजे, भाग मिळाला पाहिजे आणि येणारा महापौर उपमहापौर स्टँडिंग चेअरमन प्रभाग समिती असली पाहिजे। आणि आपण फक्त हो म्हणा, आपण नेहमी आमच्या मागे असतात, पण आम्हाला आपली विनंती आहे आपल्याला की साहेब आपण निश्चितपणे जे काय महायुतीचं बोलणं चाललं असेल ते करा। फाटक साहेब आहे, सरनाईक साहेब आहे, सगळं टीम आहे, 2-2 आमदार आहेत, दुसरे माझे जिल्हा प्रमुख सहकारी युवा केंद्र महिला हे कार्यकर्ते आहेत। पण तुम्हाला मी एवढा शब्द देतो की साहेब या वसई-विरार महापालिकेमध्ये जानेवारी 16 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही याल तेव्हा निश्चितपणे साहेबांनी पाणी काय दिलं, तालुका प्रमुख बोलले, साहेबांनी काय काय केलं MMRDच्या माध्यमातून। साहेब एक वसईतला महत्वाचा विषय आहे आणि साहेब त्याच्याबाबतीत तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल। या 72 ग्रामपंचायती आणि 4 नगर परिषदेची महापालिका आहे आणि साहेब आता त्यावेळेला 2-3 महिन्याचा कालखंड होता चीफ ऑफिसर म्हणजे आला प्रभारी आणि साहेब घरं बांधली लोकांनी, मालकी जागेत माझ्या मायमर्जीने स्थानिक भूमिपुत्रांनी घरं बांधलेत आणि त्या घराला शास्ती लावलेली आहे। त्यावेळेला ग्रामपंचायतीची एनओसी होती आणि शास्ती लावलेली। विनंती आहे माझी आपल्याला की त्याची सरसकट शास्ती नष्ट होऊन त्यांची घरं रेग्युलाइज झाली पाहिजे, एवढी आपण कृपा करावी आणि याच्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा। आणि साहेब असं काय बोलणार नाही, पण वसई-विरार महापालिका म्हणजे आपण आमचे नेते आहात, आपल्याकडे राज्याचे महाराष्ट्राचे माझे लोकप्रिय बहिणींचे भाऊ अनाथांचे नाथ सगळं असलं तरी नगरविकास खाताही आपल्याकडे आहे आणि येणारा आयुक्त आणि अधिकारी यांच्यावर कुठेतरी आपलं कंट्रोल असलं पाहिजे। हा आयुक्त आणि अधिकारी आहे सगळं म्हणजे काय बोलू नये, पण एवढा त्रास आहे वसई-विरारमध्ये लोकांना आणि त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की येणारा महापौर आणि प्रशासन हे आपल्या मार्गदर्शनाखाली चालेल। आज आपण इकडे आलात, तुम्ही सन्माननीय सर्व कार्यकर्ते, काही गावोगडी झाली, मला सगळ्यांची माफी मागतो, पण संपूर्ण या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आपल्याला येणाऱ्या म्हणजे उद्याचा रिझल्ट आहे त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत कितीतरी हजार सदस्य आणि नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत। फाटक साहेबांच्या नेतृत्वाखाली थोडंसं आम्ही जाणवला होतो
8 दिवस जे काय साहेबांनी सांगितलं केलं, पण 16 जूनला या वसई विरार महापालिकेचा महापौर येईल आणि प्रभाकरचा फोन एवढा एंगेज येईल की साहेबांना फोन दे, साहेबांना फोन दे, पण प्रभाकर काय साहेबांना फोन देणार नाही. पण निश्चितपणे नगरसेवकाला घेऊन आपल्याला भेटायला येतो, तुतास इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.